नमस्कार. आज आपल्याकडे जे विविध स्रोत आहेत त्यातले महत्त्वाचे मुद्दे आणि विचार जरा एकत्र आणूया. म्हणजे बघा, राजकारण आहे, बाजार आहे, जागतिक घडामोडी, अगदी क्रीडा जगत सुद्धा. चला तर मग आजची ही माहितीची मोहीम सुरू करूया. सुरुवात एका कायदेशीर बातमीने करतो. विस्कॉन्सिनमधले एक डेअरी शेतकरी आहेत ॲडम फॉस्ट. त्यांनी थेट अमेरिकेच्या कृषी विभागावर म्हणजे USDAवर खटला दाखल केलाय. हो, आणि यामागचं कारण म्हणजे त्यांचा दावा असा आहे की ज्या सरकारी आर्थिक मदत योजना आहेत ना, त्यात अल्पसंख्याक गटांना प्राधान्य मिळतंय आणि त्यामुळे श्वेतवर्णीय शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. अच्छा. विस्कॉन्सिन इन्स्टिट्यूट फॉर लॉ अँड लिबर्टी नावाची संस्था आहे, ती त्यांच्या बाजूने हा खटला लढवतीये. आणि हे प्रकरण म्हणजे अमेरिकेत सध्या समान संधी आणि ती काय म्हणतात त्याला सकारात्मक कृती म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन, त्या धोरणांवर जी मोठी चर्चा सुरू आहे त्याचाच एक भाग दिसतोय खरं तर. बरोबर. आणि ही गोष्ट फक्त तिथल्यापुरती नाहीये. म्हणजे बघा, त्याच वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तणाव वाढलाय. इराण-इस्रायलमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी G7 म्हणजे जगातल्या 7 मोठ्या अर्थव्यवस्थांची बैठक त्या बैठकीतून त्यातून लवकर माघार घेतली आणि याचे परिणाम लगेच बाजारावर दिसले. अगदी बरोबर. अमेरिकन स्टॉक फ्युचर्स जवळपास 0.5% खाली आले. तेलाचे भाव वाढले सुमारे 2% आणि बिटकॉइन ते 106K या महत्वाच्या पातळीच्या खाली गेलं. बापरे. इतकंच नाही, इस्रायलने तेहरानमधल्या लोकांना भाग सोडायला सांगितल्याची बातमी आहे. दुसरीकडे रशियाने युक्रेनवर ड्रोन हल्ले वाढवलेत आणि हवाईमध्ये जंगलात आग लागल्याचं पण वृत्त आहे. म्हणजे कसं आहे बघा, एका ठिकाणची घटना कशी जगभर परिणाम करते. खरे. बाजारांबद्दल बोलायचं झालं तर वॉल स्ट्रीट सध्या जरा जपून पावलं टाकतोय असं दिसतंय. सगळेजण किरकोळ विक्रीचे आकडे काय येतात आणि फेडरल रिझर्व्ह म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरांबद्दल काय संकेत देते याकडे लक्ष ठेवून आहेत. बरोबर. आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पण बरीच उलथापालत आहे. ओरेकलने डिफेन्ससाठी एक खास प्रोग्राम आणलाय. मेटा पण आता व्हॉट्सअपवर जाहिराती आणायच्या विचारात आहे. म्हणजे वापरकर्त्यांचा अनुभव विरुद्ध कमाई हा मुद्दा पुन्हा येणार. हो ना. आणि पॅलंटियरचे शेअर्स ते तर एकदम नवीन उंचीवर आहेत. हो. यातून हेच दिसतंय की या मोठ्या टेक कंपन्या त्यांच्याकडे जो प्रचंड मोठा युजर बेस आहे त्यातून पैसे कसे कमवायचे यासाठी सतत नवनवीन मार्ग शोधतायत. कधीकधी ते वादग्रस्त पण ठरतात आणि त्याच वेळी ते संरक्षण आणि सरकारी क्षेत्रातही आपला प्रभाव वाढवतायत. पण दुसरीकडे काही शहरं मात्र भविष्याचा विचार करताना दिसतायत. हो, जसं की अटलांटा शहर. बरोबर. अटलांटानं 2026च्या फिफा वर्ल्ड कपचं निमित्त साधून शहराच्या विकासासाठी मोठ्या योजना आणल्यात. म्हणजे जलद गतीनं घरं देण्यासाठी 200